गुड मॉर्निंग. अरे तू उठलास पण? सकाळी सकाळी काय काम करतोस? दुपारी माझ्या पहिल्या क्लायंट बरोबर माझी दुसरी मीटिंग. ओ गॉड, जय मी विसरलेच होते. असं काय, मला उठवायचं ना, मी मदत केली असती तुला. बरं झालंय का सगळं काम? काही राहिलं असेल तर सांग, मी करून घेते. कळलं तुला मी तुला का उठवलं नाही का? किती पॅनिक होते. माझ्यापेक्षा जास्त टेन्शन तुला आहे. तसं नाही रे. तसंच आहे. काही नवीन टर्म्स अँड कंडिशन आणि मी प्रपोज केलेल्या स्कीम्स औनकडनं अप्रूव्ह करून घ्यायच्या. ते आता पेनड्राईव्ह मध्ये घेऊन ऑफिस मध्ये घेऊन गेलो की झालं. आजच्या मीटिंगचं मला माहित नाही, पण ह्या मीटिंग मध्ये इम्प्रेस झालेच पाहिजे तुझे पप्पा. त्यासाठी हे थोडंसं हार्डवर्क. सॉरी. कशासाठी? मलाही मदत करायला हवी होती. अदिती, झालंय ना सगळं. खरं तर हे सगळं काम मी रात्रीच करायला पाहिजे होतं, पण रात्री आपलं जे कॅफे मूनलाईट प्रकरण झालं त्यामुळे डोकं काम करत नव्हतं. जय, आता विसर ते सगळं. विसरायचं म्हणून हा नात्यांचा गुंता सुटणार नाहीये ना. आता आऊंची आणि काकांची ओळख निघाली. त्याआधी आऊंची आणि तुझ्या पप्पांची ओळख निघाली. आधी ती नाती जुळायला लागली की खरं तर आनंद झाला पाहिजे, पण मला भीती वाटायला लागली. नशीब आऊंनी देवटूरचं नाव नाही घेतलं, नाहीतर काकांनी आपली नावं घेतली असती आणि मग सगळा बट्ट्याबोळ झाला असता. जय, काकांची आणि आऊंची पुन्हा भेट झाली. त्यांना कुमुदिनी सापडली. त्यांची जुनी मैत्री म्हटल्यावर कधी ना कधी हा विषय त्यांच्यामध्ये येईलच ना. मग तेव्हा काय? तेव्हा काय? संकट समोर आलं की मग काय? असा बसा मार्ग काढायचा. आतापर्यंत मार्ग सापडला आपल्याला, यापुढे सापडेल की नाही माहिती, पण आपण प्रयत्न करत राहायचं. हा एकच उत्तम पर्याय आहे या सगळ्या गोष्टी. बरोबर आहे तुझं. चल, मी आवरून घेते आता. तोपर्यंत तू हे पूर्ण कर. काकू, काकू येते मी. अगं डबा घे हं जरा. कामाच्या गडबडीत माझ्या लक्षातच नाही राहिलं. काही हरकत नाही, घेते मी. काकू तुम्ही काय करायले? काम करतेय, दिसत नाही. मग मला पगार कसला देता? तुम्ही काय काम करता ते पाहिले नाही. पुष्कळ कामं ठेवलेत तुझ्यासाठी. काय सांगायले तुम्ही? का आता काय झालं? नाही, काम पटपट आवरून मला जायचंय ना लग्नाले. चला आवरते. पाणी पय. काका पाकिट इथेच विसरले. हे घ्या. त्यांची सवयच आहे वस्तू कुठं पण टाकायची आणि गावभर बोंबलत फिरायचं. काकू, अरे तू कामाला गेली नाही अजून? नाही, निघतेच आहे आता. मला बी जायचंय लग्नाला. अरे वा, लग्न? मग सीझन आहे ना. एका महिन्यात 12 लग्न. बाप रे, वा छान. आदिती,
तिला लग्नाला उशीर झाला तर काही लेट मार्क लागणार नाहीये, पण तुला लागेल. नाही निघते मी येते. हे तर कुमुदिनीने दिलेलं कार्ड आहे. काय झालं? नाही काय नाही, तू भांडी आवरून घे बरं, तुला उशीर होईल जायला. लग्नाला जायचंय ना. हो हो पाणी भरते. देव टूर्स म्हणजे जय आदितीची कंपनी. ह्याचा अर्थ कुमुदिनी म्हणजे नशीब. हे कार्ड मलाच सापडलं. त्यांच्या हाताला न लागलेलंच बरं. वा नंदिनी मॅडम, हे जे काही तुम्ही सकाळीच देवदर्शन वगैरे करून येता ना, याचं फार कौतुक वाटतं हो मला. नाहीतर या धावपळीत वेळ कुणाकडे आहे? अमित, वेळ कधीच नसतो, तो काढावा लागतो. आणि परमेश्वराची आवड असली ना की सवड निघते. श्रद्धेने केलं ना की फळ मिळतं. निदान प्रसाद खाऊन आम्हाला अर्ध फळ मिळू दे. झाला का लाफ्टर क्लब सुरू? अहो, हसत राहिलं की माणसाचं आयुष्य वाढतं नवरे. अरे बापरे, मग तसं पाहिलं तर तुमच्यासाठी फार डेंजर आहे नवरे. झालं? सकाळी सकाळी कामं करायची सोडून ही अशी चर्चासत्र भरवा. हे बघा, सर नाहीयेत म्हणून तुम्हाला वाटेल ते करता येईल असं जर वाटत असेल तर तसं नाहीये. हे बघा, मला एक गोष्ट माहितीये ती. अहो, असं आहे तरी काय सांगा ना. नाही, मी सांगू शकत नाही, कारण ती फक्त मला माहितीये. नवरे काका, अविनाश सर मुंबईत परत आले ते मलाही माहितीये. अरे जय, तुला कसं माहिती सर परत आलेत ते? काय रे, तुला कसं माहित? जय, तुम्हाला कसं माहित? अरविंद काका बोलले मला. मी कुठे काय बोललो? का असं काय करताय? तुम्हीच नाही का बोललात मला? अरे पण नाही नाही, बरोबर आहे, हेच बोलले असतील. यांना एखादी गोष्ट माहिती असली ना की कधीच ती लपून राहू शकत नाही. हो 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 हो, मीच बोललो. म्हणजे माझ्या मनात काय लपून राहत नाही ना, पटकन असं तोंडातून बाहेर निघालं असेल. बरोबर आहे. नवरे, शेवटी फक्त तुम्हाला माहिती असलेली गोष्ट सगळ्यांना कळलेली आहे. तुमचा टॉप सिक्रेट ओपन झालंय. जुई, आपल्याला थोड्या वेळाने निघायला लागेल. तुम्हाला ना यापुढे मी सुद्धा काही सांगणार नाही. कम इन. ये गई. आऊ, या पेपर्सवर सह्या हव्या होत्या. हे पेपर्स पुढे फॉरवर्ड करायचे म्हणून. अगं, मग एवढंच होतं तर तांगडे बरोबर फाईल पाठवून द्यायचीस ना. नाही, एवढंच नाही. ते आणखीन काही काम आहे का? हा, विचारायचंय. काय? आऊ, ते तुम्ही गेला होतात ना मुलगी पाहायला, त्याचं काय झालं? म्हणजे आवडली मुलगी? नंदिनी, काय करतेस? तुम्हाला एवढा आनंदात पाहिलं ना, त्यामुळे राहावलंच नाही मला. सांगा ना नक्की काय झालं? अगं, सॉरी, मे आय कम इन? येस येस, कम. अहो, आज दुपारी दाभोळकरांकडे जायचं मीटिंगला. बर. तर त्यांच्यासाठी नवीन प्रपोजल तयार केलंय. हा हा.
ह्यात त्यांचाही फायदा आहे आणि आपलाही. तुम्ही एकदा बघून घ्या ना प्लीज. गुड. आऊ सांगा ना लवकर, काय झालं पुढे? मी नंतर येऊ का? नाही नाही, थांब थांब तू. चांगलं, छान काम केलंस. आय एम शुअर दाभोळकर खुश होतील. आऊ सांगा ना काय झालं? हा, जय तो काय आपलाच आहे. तो काही इतरांसारखा नाहीये, म्हणजे चार चौघांना जाऊन सांगणार नाही यातलं काहीच. ते माहितीये मला. बघितलंस ना, ही नंदिनी म्हणजे अशी आहे ना, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा असं ठरवलं की सोडणारच नाही. अगं जरा धीर नाहीये हिला. ठीक आहे मग मी थोड्या वेळाने येतो. नाही नाही, थांब तू. मी एक गंमत सांगते हिला, तू सुद्धा ऐक. ही गंमत फक्त आपल्यातच. हा सांगा ना लवकर. हो, काल मी अविनाश साठी मुलगी बघायला गेले होते. बघ, ह्याचा विश्वासच बसत नाहीये. तर तिथे मला कोण भेटलं असेल? आदिती. म्हणजे तिथे आदिती भेटली? मग आवडली सरांना ती? हे एक मिनिट, माझाही काल तसाच गैरसमज झाला. पण आदिती तिथे वेगळ्याच कामासाठी आली होती आणि मला वाटलं की ती मुलगी आदितीच आहे म्हणून. मग थोड्या वेळाने गैरसमज दूर झाला माझा. अच्छा, असं झालं होय? काय रे, काय झालं जय? नाही आऊ, तो काहीच रिॲक्ट होणार नाही. कसा रिॲक्ट होईल तो? आदिती त्याची बॉस आहे ना. पण आऊ, या दोघांचं खूप चांगलं ट्युनिंग आहे. तसं दोघं फारसं बोलत नाही, पण अंडरस्टँडिंग खूप आहे. त्याची कल्पना आहे मला. पण आऊ, थोडासा विचार करा. म्हणजे हा गैरसमज नसेल आणि खरंच असा योगायोग जुळून आला तर? म्हणजे? हा म्हणजे समजा ती मुलगी आदितीच असती तर? नंदिनी, अगं काहीतरीच काय बोलतेस तू? सॉरी आऊ, मी निघतो. उशीर होतोय, मीटिंगला जायचं ना. ऑल द बेस्ट. मी ते पेनड्राईव्ह घेऊ? मी सह्या करून पाठवते फाईल. सॉरी. जय, काय रे, निघालायस ना? पोटात गोळा आलाय माझ्या. का? सगळं ओके आहे ना? आऊंनी प्रेझेंटेशन पाहिलं ना? आवडलं ना त्यांना? हे सगळं ओके आहे. मग काय झालं?
कसलं टेन्शन आलंय? नंदिनी मॅडमचं टेन्शन आलंय मला. आता काय केलं त्यांनी? त्या औंच्या केबिन मध्ये होत्या आणि त्यांना काय सांगत होत्या माहिती? म्हणे जय आणि आदिती एकमेकांशी जास्त बोलत नाही, पण दोघांमध्ये अंडरस्टँडिंग खूप छान आहे. हसू नको. पुढे काय झालं ते मी जर सांगितलं तर तुलाही एवढंच टेन्शन आहे. म्हणजे त्या औंना सांगत होत्या की काल कॅफेमध्ये जी मुलगी भेटली ती खरंच आदिती असती तर. कळलं? कळलं ना माझी काय अवस्था झाली असेल तर? सतत कोणत्या ना कोणत्या तरी दडपणाखाली वावरावं लागतं आपल्याला. हा टेन्शन शब्द ना बहुतेक आपल्यासाठी क्रिएट केला. तुझ्या दाभोळकरांशी पहिली मीटिंग नीट झाली आहे की नाही हे धड कळायच्या आधीच दुसऱ्या मीटिंगचं टेन्शन. आता त्या मीटिंगला परत जुई येणार त्याचं टेन्शन. अरविंद काका इथे ऑफिसमध्ये काही बोलले तर त्याचं टेन्शन. काकांना हे सगळं कळलं तर काय आहे तर त्याचं टेन्शन. अविनाश सरांना कळलं तर नोकरीचं काय होणार ह्याचं टेन्शन. अण्णांच्या तब्येतीचं एक वेगळं टेन्शन. आपण जाऊ तिथे टेन्शन वाढून ठेवलेलं आहे फक्त आपल्यासाठी. मला कळत नाही नंदिनी मॅडमला कितीही सांगितलं ना तरी अशा का वागतात त्या? आता काय केलं तिने? नाही काका काही नाही. मी मीटिंगला चाललोय ना आता, त्याबद्दल बोलत होतो. गेल्या वेळी नाही का मीटिंगला नंदिनी मॅडममुळे जुई आली माझ्या बरोबर. आणि मीटिंग कोणाशी आहे तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे त्या मीटिंग बद्दल बोलत होतो आम्ही, म्हणून विषय निघाला. अच्छा अच्छा, म्हणजे आज तुझी मीटिंग आहे ना सासऱ्यांबरोबर? काका आपलं हे दाभोळकरांबरोबर. ऑल द बेस्ट. आदिती तुला पण. बरं तुम्ही दोघं बोला, मी निघते. जय, ऑल द बेस्ट. मी त्या दिवशी तुला जे काही सांगितलंय सगळं लक्षात आहे ना? ओके, येते मी. हिने काय सांगितलंय लक्षात ठेवायला? नाही नाही काही नाही काका. चला निघूयात आपण. जय मला सांग, मी तुला कधी सांगितलं अविनाश सर आलेत म्हणून? तुम्ही मला सांगितलं नाही? नाही तेच मी आठवत होतो तुला कधी सांगितलं, पण तुला कसं कळलं अविनाश सर आलेत म्हणून? अहो मी आणि आदितीने पाहिलं त्यांना काल एका कॅफेमध्ये. दोघांना एकत्र दिसले? हो. बापरे, म्हणजे तुम्ही दोघं त्याने एकत्र दिसलात? तसं असतं ना तर आता आम्ही दोघं तुम्हाला एकत्र दिसलो नसतो, आणि इथे तर नक्कीच नाही. मी आणि आदिती एका कॅफेत गेलो होतो, तिथे अविनाश सर राहून सोबत आले होते, आणि नेमका त्याच वेळेला लकीली मी वेगळीकडे गेलो होतो आणि त्यांना आदिती भेटली. मग आदिती पण तिथून कशी बशी निघाली, पण बाहेर पडलो आम्ही तर तेवढ्यात केतकर काका आणि काकू भेटले. मग काय केलं? काका हल्ली तुमच्या हाताखाली ट्रेन होतोय आम्ही, त्यामुळे केलेला गोंधळ सावरण्यापेक्षा गोंधळ होण्याआधीच सावरतो. चला निघूयात, मला मीटिंगलाही जायचं, त्याची तयारी करायची. नाही तुझा, मला डोकं शांत करण्यासाठी कॉफी पिऊ दे. अदिती सॉरी, मी तुला डिस्टर्ब करते का? नाही नाही बोल ना. अगं हे मीटिंगचे मिनिट्स आहेत, प्लीज एकदा चेक करून घेशील? कर. अदिती आज मी जय बरोबर मीटिंगला नाही जात. का ग?
सॉरी, पण मी न गेलेलंच बरं आहे. का काय झालं? तू प्लीज कोणाला सांगणार नाहीस ना? जुई बोल. अगं एडी आहेत ना, म्हणजे मिस्टर दाभोळकर, ते ना जयला जयचा पगार विचारत होते आणि त्यांच्याकडच्या स्टाफचं स्टेटस सांगत होते. म्हणजे ते मिनरल वॉटर पितात, ते 4 व्हीलरने येतात वगैरे वगैरे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते जयला म्हणाले की आता तरी तुम्ही तुमची किंमत ओळखली पाहिजे. अदिती, मला असं वाटते की ते जयला जॉब ऑफर करत होते. आश्चर्य वाटलं ना? पण अगं खरंच ते जयवर खूप इम्प्रेस्ड आहे. खरं तर तेव्हाच त्यांनी ऑफर दिली असती, पण मी होते ना बरोबर. पण जयला तिकडे जर जॉब मिळाला तर किती बरं होईल ना. हे अदिती, जर जय इथनं गेला तर किती मस्त होईल ना. म्हणजे बघ ना, तो इथल्या सगळ्या नियमातनं सुटेल आणि मग मी त्याला माझ्या मनातलं सांगू शकेन.